श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे व्यापारी महासंघ व एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिर व निशुल्क हृदयरोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। शहरातील सदाशिव नगरात लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा। दिवंगत लोकमित्र शंकर माळी यांना शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली। पुरोगामी महाराष्ट्रात इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या युगप्रवर्तक डॉक्टर हेगडेवार या वादग्रस्त नाटकावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी। शहरातील संगमा चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी। आणि तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील प्रशासकीय अनास्थेचा सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी गांधीगिरी करत केला निषेध। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे व्यापारी महासंघ व एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरुड मैदान कॉम्प्लेक्स, साक्री रोड तसेच श्री जलाराम बाप्पा मंदिर 80 फुटी रोड येथे महारक्तदान शिबिरासह निशुल्क हृदयरोग तपासणी शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। धुळे व्यापारी महासंघ व एबी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गरुड मैदान कॉम्प्लेक्स, साक्री रोड तसेच श्री जलाराम बाप्पा मंदिर 80 फुटी रोड येथे आयोजित महारक्तदान शिबिर व निशुल्क हृदयरोग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिराचे उद्घाटन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी रक्तदान हे सर्वोत्तम सामाजिक दान असल्याचे सांगत नागरिकांना नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले। तसेच धुळे व्यापारी महासंघ व एबी फाउंडेशनच्या समाजहिताच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करून भविष्यातही अशा लोकोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यासाठी शुभेच्छा दिली। या सामाजिक उपक्रमात व्यापारी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले। रक्तदानासोबतच नागरिकांनी विविध निशुल्क आरोग्य तपासण्यांचाही लाभ घेतला। शेकडो नागरिकांनी निशुल्क ईसीजी तपासणी करून घेतली। अनेकांनी निशुल्क रक्त तपासणीचा लाभ घेतला, तर मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदाब व मधुमेह तपासणी करून आपल्या आरोग्याची माहिती जाणून घेतली। तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व आरोग्यविषयक सल्लाही दिला। या उपक्रमामुळे गरजू रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध होण्यास मदत झाली असून रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित झाले। तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात या शिबिराची मोलाची भूमिका ठरली। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, व्यापारी महासंघाचे नितीन बंग, दीपक लोल्ला, किशोर डियालानी, प्रशांत देवरे, चिमजीबाई पटेल, अभिजित सूर्यवंशी, राजेश गिंदुडिया, राजू गुजराती, अजयभाई नाशिककर, अनिल कटारिया, चंदन सोनार व एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे यांच्यासह रक्तदाते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एबी फाउंडेशनतर्फे आज समस्त धुळेकरांसाठी रुग्णांना रक्ताचा जो तुटवडा साचतोय त्या तुटवड्यामुळे रक्तदान केलं जावं आणि रक्ताची उपलब्धता व्हावी यासाठी आज महारक्तदान शिबिराचं आयोजन गरुड कॉम्प्लेक्स आणि जलाराम बाप्पा मंदिर या दोन्ही ठिकाणी करण्यात आलेलं आहे। रक्तदात्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि रुग्णसेवेचा लाभ घ्यावा। यासोबतच एबी फाउंडेशनतर्फे हृदयरोग निदान शिबिर आणि त्याच्याशिवाय लिपिड प्रोफाईल, ईसीजी यासारख्या विविध वैद्यकीय सेवा या ठिकाणी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। याच्यामध्ये ज्यांना जी काही अडचण असेल त्या अडचणीवर पुढील उपचारासाठी पण एबी फाउंडेशनतर्फे मोठ्या प्रमाणावर कार्य केलं जाणार आहे। धुळेकरांनी, आमदार महोदयांनी, अनुपयांनी जे सुरू केलेलं आहे या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती धुळे व्यापारी महासंघ आणि एबी फाउंडेशनतर्फे करण्यात येते। धुळ्यातील धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन व श्रम प्रतिष्ठा गुणगौरव समितीच्या वतीने शहरातील सदाशिव नगरात लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। धुळे येथील धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन व श्रम प्रतिष्ठा गुणगौरव समितीच्या वतीने शहरातील सदाशिव नगरात लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। प्रतिवर्षी धन्वंतरी मेडिकल फाउंडेशन व श्रम प्रतिष्ठा गुणगौरव समितीच्या वतीने सांगाल तिथे वृक्षारोपण अट एकच त्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करायचा ही मोहीम राबवली जाते। मागील वर्षी सदाशिव नगरात लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष योग शिक्षक डॉक्टर जगदीश गिंदोडिया व श्रम प्रतिष्ठा गुणगौरव समितीचे अध्यक्ष महेश घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला व या वर्षीच्या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला। प्रारंभी श्री श्री सदाशिव महादेव मंदिरात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली। नंतर प्रफुल्लित झाडांना आलिंगन देऊन निसर्गाची कृपा सतत राहण्याबद्दल प्रार्थना करण्यात आली। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी 5051 वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प केला गेला आहे। या प्रसंगी महेश घुगे, डॉक्टर जगदीश गिंदुडिया, देविदास लोहालेकर, पंढरीनाथ चित्ते, एस.टी. चौधरी, डी.व्ही. पाटील, दिनकर पाटील, राजेंद्र शिंपी, दिलीप वाघ, भास्कर वांबरे, रमेश मोरे, सुदाम पाटील, विलास पाटील, आर्यन पाटील, एच.ए. पाटील, एच.ओ. पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते।
धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आम्ही पावसाळ्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांच्याकडे जाऊन झाडं लावत असतो आणि त्या झाडं लावण्याच्या याच्यामधली आमची महत्त्वाची अट असते की ज्यांच्याकडे झाडं लावायची आहेत त्यांना आम्ही झाडं मोफत पुरवतो आणि ती झाडं लावून देतो. आमचे सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असतात त्यावेळेला. पण अट आमची असते की ज्याला झाडं जिथे लावतो त्याने ते झाडं वाढवायचे असते, केवळ फोटो काढण्यापुरतं झाडं लावायचे नाहीत. आणि त्या झाडाचा वाढदिवस साजरा करायचा. वाढदिवस साजरा करण्याचा अर्थ असा की ते झाड जगवायला पाहिजे आणि जगलेलं झाड किती मोठं झालं हे सर्वांना कळलं पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टीने आज या झाडांची फार गरज आहे, कारण झाडांची कत्तली होते, त्याच्यापेक्षा दुप्पट झाडं लागले गेले पाहिजे हा याच्यातला आमचा हेतू आहे. डॉक्टर जगदीश गिंदुड्या सर यासाठी आमच्या सर्वांच्या माध्यमातून ही मोहीम गेल्या 10 वर्षापासून राबवत आहेत आणि यावर्षी देखील 5051 झाडं आम्ही लावणार आहोत. त्याचा शुभारंभ आज आपण ह्या झाडांचा वाढदिवस साजरा करून करतो आहोत. धुळे शहरातील जुने धुळे येथील गली क्रमांक 5 मधील सुवर्णकार भवन येथे दिवंगत लोकमित्र शंकर माळी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मातब्बरांनी आठवणी जागवत श्रद्धांजली अर्पण केली. धुळे शहरातील जुने धुळे येथील गल्ली क्रमांक 5 मधील सुवर्णकार भवन येथे दिवंगत लोकमित्र शंकर माळी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोक सभेत धुळे शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील असंख्य मातब्बर मंडळींनी माळी यांच्या जुन्या आठवणी जागवत शोक सभेत शंकरभाऊ माळी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी सभापती सुनील बैसाने, माजी महापौर भगवान करणकाळ, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, भाजपचे माजी प्रवक्ते संजय शर्मा, हनुमंत वाडिले, गंगाधर माळी, अजित राजपूत, डॉक्टर सुशील महाजन, गुलाब माळी, बबन चौधरी, बबन थोरात, शरद वराडे, नगरसेवक ललित माळी, सनी चौधरी, दिनेश बागुल, कैलास चौधरी, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, भिकन वराडे, कृपेश नांदरे, हिम्मत चौधरी, आकाश परदेशी, नगरसेवक देवेंद्र सोनार, सुनील देवरे, संजय कुटे, सोमनाथ गुरव, विनोद थोरात, प्रमोद चौधरी, मिलिंद चौधरी, विष्णू जावळेकर, पप्पू डापशे, बापू जाधव, योगेश चौधरी, माजी महापौर जयश्री आईराव, प्रतिभा चौधरी, उपमहापौर ज्योत्ना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आणि माझा संबंध जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला मी धुळ्यात मोठीच्या क्लासला जायचो आणि तिथं गुलाब माळी, चंदू गुरव, बब्बू हे माझे मित्र झाले आणि त्यावेळेला गुलाब माळीच्या माध्यमातून शंकर भाऊची माझी ओळख झाली. कैकदा मी शंकर भाऊच्या तोंडातून जे संजयजी बोलले ते मी कैकदा ऐकले. कैकदा ते माझ्याकडेही हा विषय घेऊन आलेले. कायम एक चांगलं व्यक्तिमत्व, मित्रांचा मित्र असे स्वर्गीय शंकर भाऊ होते. बप्पू मला आत्ताच बोलले का त्यांची लहान मुलगी डिप्लोमा करते. नक्कीच तिला महापालिकेत आपण त्या ठिकाणी अनुकंपावर लावून घेऊ. आणि शंकर भाऊ स्वतःसाठी रेमडेसिवीर घ्यायला आले नव्हते. कुणीतरी जून डोळ्यात कोणाला तरी रेमडेसिवीर लागत होते. त्यावेळेला शंकर भाऊला कमीत कमी 8 ते 9 रेमडेसिवीर त्या काळात उपलब्ध करून दिले होते. कोणासाठीही धावणारा माणूस. करोना काळात बाप मुलाचं, मुलगा बापाचा व्हायचा नाही, परंतु त्या काळात सुद्धा शंकर भाऊ कोणी आजारी पडला त्याला रेमडेसिवीर लागलं तर ते मला फोन करायचे, माझ्या ऑफिसला यायचे. अतिशय प्रेमळ माणूस, वाणी, नम्रता. आज आपल्या सर्वांच्या मधून ते चालले गेले.
मी प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो का त्यांच्या आत्मेस सुख शांती लाभो, त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती लाभो आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने, धुळेकर नागरिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पूर्वग्रामीण महाराष्ट्रात इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या युगप्रवर्तक डॉक्टर हेगडेवार या वादग्रस्त नाटकावर तात्काळ बंदी घालावी आणि शहरातील सामाजिक सलोखा राखावा अशी मागणी करीत भारतीय संविधान सेनेतर्फे नाटकाचे बॅनर फाडत आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रात इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या युगप्रवर्तक डॉक्टर हेगडेवार या वादग्रस्त नाटकावर तात्काळ बंदी घालावी आणि शहरात सामाजिक सलोखा राखावा अशी मागणी करत भारतीय संविधान सेनेतर्फे नाटकाचे बॅनर फाडत आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि काही उजव्या विचारसरणीच्या संस्थांच्या लाडीक सहकार्याने धुळ्यातील हिरेभवन येथे रविवारी म्हणजे 5 जुलै रोजी युगप्रवर्तक डॉक्टर हेगडेवार या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाच्या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत जातीयवादाचे आणि मनोवादाचे विष पेरण्याचा अधिकृत शासकीय प्रयत्न सुरू आहे असा आरोप करण्यात आला आहे. या अनुषंगाने या सांस्कृतिक दहशतवादाला आमचा तीव्र जाहीर आणि आक्रमक विरोध आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील आणि धुळे शहरातील हे सर्व वादग्रस्त बॅनर तात्काळ जप्त करून हटवण्यात यावे. इतिहासाची मोडतोड करून समाजात जातीयवाद पेरू पाहणाऱ्या नाटक आयोजकांवर, लेखकांवर आणि दिग्दर्शकांवर कायदेशीर चौकशी व्हावी आणि 5 जुलै रोजी होणाऱ्या या नाटकाच्या प्रयोगाला प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचे कारण देऊन तात्काळ बंदी घालावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन या नाटकाला परवानगी दिली किंवा हे नाटक थांबवले नाही तर भारतीय संविधान सेनेतर्फे धुळ्याच्या रस्त्यावर उतरून अत्यंत तीव्र, आक्रमक आणि बेधडक आंदोलन करू. हिरेभवन येथे जाऊन नाटक उधळून लावू. या आंदोलनादरम्यान धुळे शहरात काही अघटित घडले किंवा कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला तर त्याला सर्वस्वी धुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला. यावेळी भारतीय संविधान सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद लोंढे, आबासाहेब अमृतसागर, रवी पवार, विजय भांबरे, चेतन गायकवाड, गोपाल सिरसाट, भाऊसाहेब बैसाने, गौतम पाटोळे आदी उपस्थित होते. आम्ही सर्व संविधानवादी लोकांनी एकत्र येऊन इथे जो RSS वाल्यांनी जो एक खेळ मांडला आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना शह दिलेला आहे, त्यांना राजाश्रय दिलेला आहे. ज्या हेडगेवारांचं काहीच कर्तृत्व नाहीये, त्यांचं बॅनर, त्यांच्या नाटकाचं बॅनर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरचा पुतळ्याजवळ लावलेला आहे. हा आंबेडकर अस्मितेचा अपमान केलेला आहे त्यांनी. मुळात युगप्रवर्तक सारखं हेडगेवारांचं कार्य काय होतं, त्याच्यानंतर त्यांनी महानगरपालिकेची प्रशासनाची परवानगी घेतली होती का? दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये त्यांनी खालच्या साईडला एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला एक कलाकार, हेडगेवारांच्या वेशभूषेतला एक कलाकार काहीतरी एकमेकांना बातचीत करत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज असो, हे 18 पगड जातींना एकत्र घेऊन चालणारे होते आणि RSS जी आहे ती 18 पगड जातींमध्ये कशा पद्धतीने फूट होईल, कशा पद्धतीने वर्गीकरण होईल ही भूमिका मांडणार आहे. तर या भूमिकेला आमचा तीव्र निषेध आहे. तसेच 5 जुलै रोजी जे काही हेडगेवारांचं नाटक हिरेभवन इथे होणार आहे ते आम्ही पूर्ण ताकदीने सांगतो की हे नाटक होऊ देणार नाही, म्हणजे येऊ देणार नाहीत. भारतातले पूर्ण आंबेडकरवाद या गोष्टीचा तीव्र निषेध करेल आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये RSSने जर अशा पद्धतीने प्रशासनाचा पण धिक्कार आहे, कारण की मुळात ते त्यांना लावायचं असेल तर त्यांनी लावावं नाटक. पण प्रशासनाने एखादी विचारसरणा जी काही भारतीय संविधानाचा विरोध करणारी संघटना होती तिचं नाटक प्रशासन कसं लावू शकतो, तिला अनुदान प्रशासन कसं देऊ शकतो, असं माझा प्रशासनाला पण सवाल आहे. म्हणून आमचा एकच निर्धार आहे की 5 जुलै रोजी जे हिरेभवनला नाटक होत आहे युगप्रवर्तक हेडगेवारांचं, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि नाटक झालं नाही पाहिजे, तात्काळ थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. जय भीम. धुळे शहरातील संगमा चौकाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी नगरसेविका पूनम शिरसाट व नागरिकांतर्फे महापौर मायादेवी परदेशी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरातील संगमा चौकाचे सुशोभीकरण करावे अशी मागणी नगरसेविका पूनम शिरसाट व नागरिकांतर्फे महापौर मायादेवी परदेशी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील संगमा चौकात 1993 पासून असलेला स्तंभ रस्ता काँक्रीटीकरण कामानिमित्त 2019 मध्ये
हटवण्यात आला होता. संगमा चौकाला लागून रामनगर, देवचंद नगर, कृषीनगर, कालिकादेवी नगर, उत्कर्ष कॉलनी, झेंडेनगर, करुणा विहार, तुळसाई सोसायटी, जलगंगा सोसायटी, दक्षता कॉलनी इत्यादी कॉलन्या आहेत. या सर्व कॉलन्या मिळून संगमा चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. संगमा चौकाचे सुशोभीकरण झाल्यास परिसराला एक शोभा वाढेल, परिसरातील वातावरण प्रसन्न होईल. तरी संगमा चौकात धुळे महानगरपालिकेतर्फे सुशोभीकरण करण्यासाठी लागणारा निधी 15 लाख माझ्या स्थानिक नगरसेवक निधीतून मंजूर करून तात्काळ वर्क ऑर्डर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सुशोभीकरण केल्यानंतर वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी नगरसेविका पूनम सिरसाट, नगरसेवक प्रदीप बैरागी, शंकर करात, माजी नगरसेवक जितेंद्र सिरसाट, संजय एरे, दिलीप बांबरे आदी उपस्थित होते. आज दिनांक 3 जुलै रोजी प्रभाग क्रमांक 9 येथे संगमा चौक येथे 1993 पासून जो स्तंभ होता 2019चा रस्त्याच्या कामामुळे तो स्तंभ काढण्यात आला होता. व आम्ही 4 नगरसेवकांनी इलेक्शनच्या वेळेस तेथील नागरिकांना आश्वासन दिलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही या प्रभागातील स्तंभ आपल्याला बांधून देऊ. आणि आज आम्ही महापौर मॅडमांना निवेदन दिलेलं आहे की नगरसेवक निधीमधून 15 लाख निधी देऊन सुशोभीकरणाचे काम करण्यात यावे. व या स्तंभाचं जर काम झालं त्या स्तंभाला लागून 8-9 कॉलन्या आहेत जे प्रत्येक कार्यक्रम संगमा चौक येथे होत असतो. आणि आम्ही आज मॅडमांना विनंती केली की जे लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या. आणि आम्ही 4 नगरसेवकांच्या वतीने जे पहिलं काम होईल ते म्हणजे संगमा चौक येथील स्तंभाचं होईल एवढं मी सांगू इच्छिते. आणि महापौर मॅडमांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर आपण आपल्या कामाला मंजुरी देऊ व काम लवकरात लवकर पूर्ण करून देऊ. जय भीम. शिंदखेडा शहरातील तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. या प्रशासकीय अनास्थेचा सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी गांधीगिरी करीत कुलूपबंद शौचालयांना फुलमाळा अर्पण करीत प्रशासनाचा निषेध केला. शिंदखेडा तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या शहरातील तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. येथे येणाऱ्या नागरिकांनी रुग्णांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छ शौचालयाची साधी सोयी उपलब्ध नाही. प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना जागे करण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी शुक्रवारी गांधीगिरी भाग 11 अंतर्गत एक अनोखे आंदोलन केले. त्यांनी थेट तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कुलूपबंद व दुर्गंधीयुक्त शौचालयांना फुलमाळा अर्पण करून प्रशासनाचा तीव्र निषेध केला. शिंदखेडा हे तालुक्याचे गाव असल्याने तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालयात दररोज शेकडो नागरिक, शेतकरी आणि रुग्ण येत असतात. मात्र या दोन्ही महत्वाच्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली शौचालय केवळ शोभेची वास्तू बनली आहे. तहसील कार्यालयाची दुरावस्था झाली आहे. येथील पुरुष अधिकारी आणि नागरिकांच्या प्रसाधन गृहाला चक्क कुलूप ठोकलेले आहे. प्रसाधन गृहाच्या बाहेर नागरिकांनी थुंकून प्रचंड घाण केली आहे. सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून तिथे उभे राहणे कठीण झाले आहे. ग्रामीण रुग्णालयाची ही भयानक स्थिती आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणारे गंभीर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नैसर्गिक विधीसाठी कुठे जावे असा मोठा प्रश्न पडला आहे. येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि शौचालयांची अवस्था तर नरक यातनापेक्षा कमी नाही. शुक्रवारी शिंदखेडा शहरात जिल्हाधिकारी मॅडम यांचा दौरा असल्याची माहिती मिळताच अरुण देसले यांनी या दौऱ्याचे औचित्य साधून प्रशासकीय सुस्तीवर थेट प्रहार केला. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या घाणेरड्या आणि कुलूपबंद शौचालयाची पाहणी केली. त्यानंतर अत्यंत शांततापूर्ण मार्गाने गांधीगिरी करत या शौचालयांना फुलमाळा वाहिल्या. प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून इमारती उभारल्या, पण सर्वसामान्य नागरिकांनी रुग्णांना साधे पाणी आणि शौचालय देता येत नसेल तर या अधिकाऱ्यांचा काय उपयोग? या फुलमाळा वाहून तरी प्रशासनाला लाज वाटेल आणि त्यांना सद्बुद्धी सुचेल. याच आशेने आम्ही हा गांधीगिरीचा 11वा भाग राबवला आहे, असे अरुण देसले यांनी सांगितले. आज आमच्या शिंदखेडा शहरात माननीय जिल्हाधिकारी साहेब मॅडम ते येणार आहे आणि ते तहसील कार्यालयासह शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचाही ते दौरा करतात. परंतु शिंदखेडा तहसीलमध्ये दररोज येणाऱ्या शेकडो महिला आणि पुरुष यांच्या पिण्याचे पाणी आणि शौचालय याचा फार मोठा गंभीर विषय आहे. आणि शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयामध्ये ही तो विषय आहे की इथं की शौचालयाला पाणी नाही आहे, पिण्याला पाणी नाही आहे. मग हे तालुक्यातून येणाऱ्या शेकडो महिला आणि पुरुष यांची ही कुटुंबना आहे आणि यांच्या हा विषय मॅडमांनी त्वरित मनावर घेऊन याची त्वरित दखल घ्यावी अशी मी मॅडमांना विनंती करतो आणि प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की हा विषय लवकर मार्गी लावावा आणि येणारे जे नागरिक आहेत माझे या तालुक्यातील यांच्या हेळसांड होऊ नये यासाठी हा
गांधीगिरी पाठ 10-11च्या माध्यमातून मी हा प्रयत्न केला की इथं पाहिलं आपण तहसीलचे शौचालय किंवा ग्रामीण रुग्णालय शौचालय यांना कुलूप लावले. मी त्यांना माल्यार्पण करून त्यांची विधिवत पूजा करून मी त्या प्रशासनाचे आभार मानतो की अशीच तुम्ही कुलूप बंद ठेवा, पण लोकांना तुम्ही सोय देऊ नका. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. धुळे व्यापारी महासंघ व एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिर व निशुल्क हृदयरोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. शहरातील सदाशिव नगरात लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा. दिवंगत लोकमित्र शंकर माळी यांना शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. पुरोगामी महाराष्ट्रात इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या युगप्रवर्तक डॉक्टर हेगडेवार या वादग्रस्त नाटकावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी. शहरातील संगमा चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी. आणि तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील प्रशासकीय अनास्थेचा सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी गांधीगिरी करत केला निषेध. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.